नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी स्नेहा अंकिता. सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापुरातील लढत ठरली काटाजोड. आमदार सतेज पाटील यांनी केली महायुतीची दमछाक. कोल्हापूरकर महायुतीला पडले भारी. निकालानंतर आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. गोकुळच्या दैनिक 20 लाख लिटर संकलनाची संकल्पपूर्ती. संस्थापक आनंदराव पाटील सुयेकरांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधत केलं अमृत कलशाचं पूजन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारली. सुनील मोदींनी दिला कोल्हापूर शहर प्रमुख पदाचा राजीनामा. आणि आपली लढत राहुल चिकोडेंशी नव्हे तर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी होती. विजयानंतर काँग्रेसचे दुर्वास कदम यांची प्रतिक्रिया. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीनं काठावरचं बहुमत मिळवलं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज प्रचारात उतरले असतानाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी शिवसेना ठाकरे गट आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन महायुतीला घाम फोडला. महापालिकेत 35 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी गुरुवारी 66.54% मतदानाची नोंद झाली होती. या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. आज सकाळी 10 वाजल्यापासून शहरातील 4 केंद्रांवर मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि महायुतीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली. महायुतीमध्ये 3 पक्ष असूनही एकट्या काँग्रेसनं सुरुवातीपासूनच जास्त जागांवर आघाडी घेतली होती. अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर महायुतीला 44 जागा मिळाल्या. एकट्या काँग्रेसनं 35 जागांवर विजय मिळवला, तर त्यांच्यासोबत असलेल्या ठाकरे गटानं एका जागेवर विजय मिळवल्यानं केवळ 6 जागांमुळे कोल्हापूरची महापालिका आमदार सतेज पाटील यांच्या हातातून निसटली. जनसुराज्याचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला. या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी सुरुवातीपासून प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली. आमदार सतेज पाटील यांनी रस्त्यावर उतरून प्रचाराची धुरा सांभाळली होती. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसंचं कॅम्पेन राबवत त्यांनी प्रचारात आघाडी घेतली. तर दुसरीकडे महायुतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेते प्रचारात उतरवले. तरीही आमदार सतेज पाटील यांनी शिवसेना ठाकरे गट आणि इंडिया आघाडीतील पक्षांना सोबत घेत महायुतीला घाम फोडल्याचं या निकालावरून स्पष्ट झालंय. दिग्गज नेते प्रचारात उतरूनही आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेससाठी मिळवलेलं हे यश नक्कीच काँग्रेसचा जनाधार वाढवणारं आहे. सत्तेचा पल्ला गाठू अशी आम्हाला अपेक्षा होती, परंतु महायुतीकडून सत्तेचा आणि पैशांचा पुरेपूर वापर करण्यात आला. तरीही आम्ही एकाकी लढत दिली आणि चांगलं यश मिळवलं. सत्ता आणि पैशांचा पुरेपूर वापर करणाऱ्या महायुतीला कोल्हापूरकर भारी पडले, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महायुतीतील घटक पक्ष एकटे लढले असते तर कुणाची किती ताकद आहे हे कळलं असतं, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक 35 जागा जिंकणारा एकमेव पक्ष ठरलाय. या यशाबद्दल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला. या निकालानंतर आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणुकीत जरी बहुमत मिळालं नसलं तरी एकाकी झुंज देत सर्वात जास्त जागा काँग्रेसनं पटकावल्या. कोल्हापुरातल्या 3,29,000 मतदारांनी मतदान केलं. त्यापैकी 1.5 लाखाहून अधिक मतं आम्हाला मिळाली. 4 उमेदवार हे 100 ते 150 मतांच्या फरकानं पडले. अन्यथा आम्हाला बहुमत मिळालं असतं, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे बहुमताकडे आम्ही गेलो असतो. एक उमेदवार आमचा 16 मतांनी पडलेला आहे. 100 आणि 150च्या मतामध्ये 4 उमेदवार आमचे पराभूत झालेले आहेत. नाहीतर हा बहुमताचा आकडा सुद्धा आम्ही निश्चितपणे गाठू शकलो असतो. परंतु कोल्हापूरकरांचे मला धन्यवाद द्यायचे आहेत की या सगळ्या परिस्थितीमध्ये, सगळ्या दबावाच्या राजकारणामध्ये सुद्धा कोल्हापूरकरांनी आम्हाला 35चा मॅन्डेट हा 81 सीटमध्ये दिला. अजून कदाचित 5-6 सीटा आल्या असत्या तर बहुमत झालं असतं.
महायुतीकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह दिग्गज नेते कोल्हापुरात प्रचारासाठी येऊन गेले, पण कोल्हापूरकर त्यांना भारी पडल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी एकटे लढले असते तर कुणाची किती ताकद आहे हे कळालं असतं, असा टोला महायुतीच्या नेत्यांना लगावलाय. आपण ज्यावेळी एकत्रित मतं करू, उद्या आमचे जे बंडखोर उभारले होते त्यांची एकत्रित मतं केली तर आपल्याला लक्षात येईल की पुरोगामी नाही आहे, त्या विचारानंच पुरोगामी नाही आहे असं ते म्हणतात. तर तसं नाही आहे, तर त्या विचाराचा अजून कोल्हापूरकर आहे म्हणून तर एवढा मॅन्डेट मिळाला. नाही तर महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण 70% 80% भाजपला अनेक ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळते. आणि मग या सगळ्या वातावरणामध्ये किमान आम्ही आमचा गड राखून या ठिकाणी ठेवला. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडी अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली त्यांनी झेंडा त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही जिथं शक्य आहे तिथं लढवण्याचा प्रयत्न केला. आणि एकूण निकाल आत्ता तुम्ही महाराष्ट्राचा बघितला तर एक आता कन्फर्म झाले की या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधी पक्ष कोणता? काँग्रेस. या निवडणुकीत क्रॉस वोटिंगचा फटका बसल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी शुभेच्छा देत आता त्यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासनं पाळावीत आणि कोल्हापुरातील प्रलंबित प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. गोकुळ दूध संघानं नुकताच 20 लाख लिटर दैनिक दूध संकलनाचा टप्पा पार केलाय. स्वर्गीय आनंदराव पाटील चुएकर यांच्या 12व्या पुण्यतिथीचं औचित्य साधून 20 लाख लिटर दूध संकलन संकल्पपूर्तीबद्दल अमृत कलश पूजन करण्यात आलं. यावेळी नामदार हसन मुश्रीफ, नामदार प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव इथल्या गोकुळ दूध संघाच्या प्रकल्पस्थळी अमृत कलश पूजन तसंच कंटिन्युअस बटर मेकिंग मशीन, 2000 KVA जनरेटर आणि महालक्ष्मी TMR प्लांटचं लोकार्पण आणि कार्यान्वयन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं. स्वर्गीय आनंदराव पाटील चुएकर यांच्या 12व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ सेवक वर्गाच्या शुभ हस्ते अमृत कलश पूजन करण्यात आलं. यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी 2 मशीनसाठी शेतकऱ्यांना विनातारण आणि विना जामीन कर्ज देण्यासाठी जिल्हा बँक तयार असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. आणि त्या दूध उत्पादकाला आपण दिलासा दिला पाहिजे. आता आमच्या पहिल्या ज्या 10 म्हशी आणलेल्या त्यातली एक म्हैस जात नाही. मला वाटतं अशा सगळ्या दूध उत्पादकांना त्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपण दूध उत्पादक हा केंद्रबिंदू मानून हे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आणि दुसरं आता म्हैशीचं दूध वाढवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेनं फार मोठी भूमिका घेतली. 2 म्हैशीपासून आपण अण्णासाहेब पाटील महामंडळाचं 15 लाख रुपये सगळ्या महामंडळांचं जेवढं कर्ज असेल तेवढं देण्याचा प्रयत्न आपण केला. आणि आपण ध्यान घेतला की कोणत्याही परिस्थितीत म्हैशीचं दूध वाढलं पाहिजे. मी आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानेन, त्याला धन्यवाद देईन. आणि यासाठी आपल्या सर्वांना मी सांगेन 2 म्हैशीसाठी आता कशाची गरज नाही. फक्त सुपरवायझर लिहून दिलं की त्याला विनाकारण विना जामीन आपण कर्ज द्यायला तयार आहोत. अशा प्रकारची बँकेची व्यवस्था आहे, त्याचा लाभ आपण घ्यावा. पुढील वर्षी 25 लाख लिटर दूध संकलनाचं उद्दिष्ट सर्वांच्या सहकार्यानं पूर्ण होईल असा विश्वास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दूध संकलन आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मितीत भविष्यात यापेक्षा मोठं काम करून देशपातळीवर गोकुळचं नाव उज्ज्वल व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली. की ज्या दिवशी आपण सगळेजण सत्तेवरती आलो त्या दिवशी 12 लाख 13 लाख लिटरची संकल्पना होती. आणि मला आठवतं की त्या दिवशी सुद्धा सन्माननीय मुश्रीफ साहेबांनी घोषणा केली होती की आपण पुढच्या वेळेला 20 लाख लिटर दूध संकलन करायचं. खरं तर मुश्रीफ साहेबांनी घोषणा यांचं नातं असतं. नेहमीच ते अशा भन्नाट घोषणा करत असतात की ज्या घोषणामध्ये लोकांना वाटते हे खरंच होईल की काय. परंतु निश्चितपणाने एका बाजूला मुश्रीफ साहेबांचं, दुसऱ्या बाजूला नावीद मुश्रीफ आणि त्यांच्या सर्व सन्माननीय संचालक मंडळाचं सुद्धा मनापासून अभिनंदन की महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीचं जे काही दूध संकलन करणारे एकूण सगळे संघ असतील त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीचं आपण काम करतो. हे काम केवळ एवढ्यावर थांबून चालणार नाही, तर भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीनं आमूलचं काम आहे देशातलं सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीचं काम करावं अशा पद्धतीची संकल्पना घेऊन आपण सगळेजण निश्चितपणे गेलो. आणि आजच्या संकल्पपूर्तीच्या निमित्तानं अशा पद्धतीचा काही निश्चितपणानं एक संकल्प केला तर भविष्य काळामध्ये गोकुळचं नाव संपूर्ण देशभर होईल आणि तीच अपेक्षा आपल्या सगळ्यांची आहे. आमदार सतेज पाटील यांनी शेतकरी आणि ग्राहकांना न्याय देण्याची भूमिका कायम राहील असं सांगितलं. विनोदाचा भाग सोडून देऊ, परंतु आम्ही सगळे एकत्र आलो तर एकाच उद्देशानं आलो
की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, चार पैसे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका राहिलेली आहे. आणि म्हणून उद्याच्या भविष्यकाळात देखील शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका, ग्राहकाला चांगल्या पद्धतीचे पदार्थ देण्याची भूमिका आमची या ठिकाणी राहील हा विश्वास देतो. दोघांना आम्हाला तिघांनाही गडबड असल्यामुळं जास्त न बोलता सोयेकर साहेबांच्या स्मृतीला पुन्हा एकदा मी अभिवादन करतो. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, चेअरमन नवीद मुश्रीफ, शशिकांत पाटील सुयेकर यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला माजी खासदार निवेदिता माने, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, सर्व संचालक, दूध उत्पादक शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते. गांधी मैदान मतमोजणी केंद्रामध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये काँग्रेसचे दुर्वास कदम आणि भाजपचे राहुल चिकोडे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. अवघ्या 41 मतांनी दुर्वास कदम यांनी बाजी मारली. यावर चिकोडे यांनी आक्षेप नोंदवत फेर मतमोजणीची मागणी केली. फेर मतमोजणीमध्ये 41 मतांनी दुर्वास कदम निवडून आले. ही निवडणूक चिकोडे यांच्या विरोधात नव्हती तर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात होती असं सांगत कोथरूडमधून येऊन आमच्यात भांडण लावू नका असा सल्ला कदम यांनी मंत्री पाटील यांना दिला. कोल्हापुरातील गांधी मैदान मतमोजणी केंद्रातील मतमोजणीत प्रभाग क्रमांक 19 मध्ये काँग्रेसचे दुर्वास कदम आणि भाजपचे राहुल चिकोडे यांच्यात जोरदार चुरस झाली. या प्रभागात दुर्वास कदम यांना 6,663 तर राहुल चिकोडे यांना 6,622 मतं मिळाली. अवघ्या 41 मतांचा फरक असल्यानं चिकोडे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. पण कदम यांचा 41 मतांनं विजय झाल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळायला सुरुवात केली. इतक्यात फेर मतमोजणीची बातमी आल्यानं कार्यकर्त्यांसह सर्वांची धाकधूक वाढली होती. अखेर फेर मतमोजणीतही दुर्वास कदम 41 मतांनी विजयी झाल्याचं घोषित करण्यात आलं. यावेळी बाहेर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ही निवडणूक चिकोडे यांच्या विरोधात नव्हती तर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात होती असं सांगत कोथरूडमधून येऊन आमच्यात भांडणं लावू नका असा सल्ला दुर्वास कदम यांनी मंत्री पाटील यांना दिलाय. 2015 साली माझी निवडणूक होती. ती निवडणूक चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधातच होती, उमेदवाराच्या नव्हती. त्यावेळी माझ्या पत्नीनं पण जिंकली. आजची निवडणूक देखील 2026ची चिकोडे यांच्या विरोधात नव्हती तर चंद्रकांत दादाच्या विरोधात मी जिंकलेलो. त्यामुळे मला फक्त एवढंच सांगायचं आहे, ठीक आहे, विजय पराजय मी गेली 30 वर्षामध्ये मी सगळं बघितलं आहे. विजय पराजयमध्ये मला काय त्यामध्ये कुठलं दुमत नसतं. पराजय झाला तर मी स्वीकारत असतो, विजय झाला तर मी स्वीकारत असतो. मात्र गेल्या वेळी पण या चंद्रकांत दादांनी त्रास दिला आणि आता मी आलो पण हा त्रास त्यांनी दिला. हे योग्य नाही आहे. जनतेनं दिलेला हा निकाल त्यांनी मान्य करावा दादानी आणि अशा पद्धतीची खेळी करू नये, रडीचा डाव रडू नये एवढीच माझी दादांना विनंती आहे. आणि दादा आता तुम्ही कोल्हापूरमध्ये नाही आहे, तिथं कोथरूडमध्ये पुण्यामध्ये आपण आहात. एक दिवस इथं येऊन आमच्या कोल्हापूरमध्ये काय भांडण लावू नका एवढीच दादा माझी विनंती. कामाचा अनुभव तसंच आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा कायापालट करून दाखवू असा विश्वास दुर्वास कदम यांनी व्यक्त केला. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत कसबा बावड्याचा बहुतांश भाग येणाऱ्या प्रभाग क्रमांक 1 आणि 5 या प्रभागातील 8 पैकी 7 जागांवर काँग्रेसनं यश मिळवलंय. आमदार सतेज पाटील यांनी या यशासह आपला बालेकिल्ला शाबूत राखलाय. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी तब्बल 10 वर्षांनी मतदान झालं. या निवडणुकीत आमदार सतेज पाटील आणि ठाकरे सेनेनं एकाकी झुंज देत महायुतीची दमछाक केली. आमदार सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावड्याचा भाग प्रभाग क्रमांक 1 आणि 5 मध्ये विभागला. या दोन्ही प्रभागांमध्ये काँग्रेसनं 8 पैकी 7 जागा जिंकल्या. प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली होती. मतमोजणी प्रक्रियेत रमणमळा मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1चा निकाल पहिल्यांदा जाहीर झाला. या प्रभागातील सुभाष बुचडे, पुष्पा नरुटे, रुपाली पोवार धामोडकर आणि सचिन चौगले हे 4ही उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक 5 मध्ये काँग्रेसच्या सरोज सरनाईक यांनी निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. या प्रभागातून माजी महापौर स्वाती येवलुजे, माजी उपमहापौर अर्जुन माने आणि विनायक कारंडे यांनी विजय मिळवला.
सरोज सरनाईक यांचा अल्पमतांनी झालेल्या पराभवाचा अपवाद वगळता आमदार सतेज पाटील यांनी 2 प्रभागात मिळवलेल्या यशानं आपला गड शाबूत राखलाय. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कसबा बावड्यासह काँग्रेसनं कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील यशानंतर अजिंक्यतारा संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांना खांद्यावर घेऊन नाचत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 4 ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. व्ही.टी. पाटील भवनात प्रभाग क्रमांक 3, 4, 15, 9 आणि 20 या प्रभागांची मतमोजणी झाली. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15 क मधील उमेदवार काँग्रेसच्या अश्विनी कदम आणि भाजपच्या सृष्टी जाधव यांच्यामधील फेरमतमोजणीवेळी कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली होती. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज शहरात 4 ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. आज सकाळी व्ही.टी. पाटील हॉल इथल्या निवडणूक कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. त्यामधील एका केंद्रात प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 15 तर दुसऱ्या केंद्रात प्रभाग क्रमांक 9 आणि 20ची मतमोजणी झाली. सकाळी 7 वाजता कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्ष मतमोजणी 10:15 वाजता सुरू झाली. यावेळी मतमोजणी दरम्यान प्रसारमाध्यमांना प्रवेश न दिल्यानं शाब्दिक वाद झाला. निवडणूक कार्यालयातील यंत्रणा अपुरी असल्यानं सकाळी मतमोजणी प्रक्रिया होऊनही निकाल दुपारी जाहीर करण्यात आले. मतदानाची आकडेवारी देखील वेळेत देण्यात आली नाही. एकूणच निवडणूक प्रशासनाचा भोंगळ कारभार पाहायला मिळाला. व्ही.टी. पाटील हॉलमधील मतमोजणी केंद्रातून सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 3चा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपचे प्रमोद देसाई, वंदना मोहिते, राजनंदा कदम आणि विजेंद्र विश्वासराव माने विजयी झाले. यानंतर शहराचं लक्ष लागलेल्या प्रभाग क्रमांक 9चा निकाल जाहीर झाला. यात भाजपचे विजयसिंह देसाई, माधवी पाटील, शिवसेनेच्या संगीता जाधव आणि शारंगधर देशमुख हे विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 4 मधील निकालात काँग्रेसच्या स्वाती कांबळे, विशाल चव्हाण, दीपाली घाटगे आणि माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर हे विजयी झाले. प्रभाग क्रमांक 20 मध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत काँग्रेसच्या जयश्री कांबळे यांनी बाजी मारली, तर भाजपच्या सुरेखा उटवकर, वैभव कुंभार, नेहा तेंडुलकर तर शिवसेना शिंदे गटाचे अभिजित शामराव खतकर हे विजयी झाले. प्रभाग क्रमांक 15 मध्ये रोहित कवाळे, संजय मोहिते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रतिज्ञा महेश उत्तुरे या विजयी झाल्या. याच प्रभागात काँग्रेसच्या अश्विनी कदम आणि भाजपच्या सृष्टी जाधव यांच्यात अटीतटीची लढत झाली. काँग्रेसच्या अश्विनी कदम यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. यामध्ये भाजपच्या सृष्टी जाधव या विजयी झाल्या. इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपनं 43 जागांवर विजय मिळवत एक हाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत विरोधी शिवशाहू विकास आघाडीला 17 जागा मिळाल्या. या निवडणुकीत शिवशाहू विकास आघाडीचे संजय कांबळे, राहुल खंजिरे, प्रकाश मोरबाळे यांना पराभव पत्करावा लागला. लक्षवेधी लढतीमध्ये तेलनाले कुटुंबातील 3ही उमेदवार विजयी झाले. माजी आमदार अशोक जांभळे हे 70 मतांनी विजयी झाले, तर त्यांचा मुलगा सुहास जांभळे यांना मात्र पराभव पत्करावा लागला. पहिल्यांदाच होत असलेल्या इचलकरंजी महापालिकेच्या 16 प्रभागात 65 जागांसाठी गुरुवारी 70% मतदान झालं होतं. महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती. आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांची आघाडी होती. 5व्या फेरीनंतर मात्र महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घ्यायला सुरुवात केली. भाजपनं मुसंडी मारत 43 जागांवर विजय मिळवला, तर शिंदेंच्या शिवसेनेचे 3 जागांवरील उमेदवार विजयी झाले. शिवशाहू विकास आघाडीचे मातब्बर नेते संजय कांबळे, राहुल खंजिरे, प्रकाश मोरबाळे यांना पराभव पत्करावा लागला. तसंच आघाडीकडून संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे आणि स्मिता तेलनाडे असे एकाच कुटुंबातील 3 जण नगरसेवक झाले. या निवडणुकीत महायुतीमध्ये एकूण 11 जागांवर मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या. त्यापैकी 10 जागांवर भाजपनं विजय मिळवला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एका जागेवर समाधान मानावं लागलं. विजयानंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज पार पडली. गांधी मैदान या मतमोजणी केंद्रावर 10, 11, 19 प्रभागांची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या ठिकाणी मतमोजणी झालेल्या 59 उमेदवारांपैकी महायुतीचे 8, महाविकास आघाडीचे 3 तर 1 जनसुराज्य शक्ती पक्षाचा उमेदवार विजयी झाला.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज पार पडली. गांधी मैदान या मतमोजणी केंद्रावर 10, 11, 19 या प्रभागांची मतमोजणी करण्यात आली. सकाळी 10 वाजता स्ट्रॉंग रूममधून 88 ईव्हीएम बाहेर काढण्यात आले. ईव्हीएममधील मतमोजणीसाठी 15 आणि टपाली मतांसाठी 1 अशी मतमोजणी करण्यात आली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ओळखपत्र बघून कर्मचारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांना आतमध्ये सोडण्यात येत होतं. सुरुवातीला 10 नंबर प्रभागाची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये 10 मध्ये शिवसेनेचे अजय इंगवले आणि काँग्रेसचे दत्ताजी विलास टिपुगडे यांच्यात प्रमुख लढत झाली. यामध्ये इंगवले यांनी 5,547 मतांनी विजय मिळवला. 10 मध्ये भाजपच्या अर्चना उत्तम कोराणे आणि काँग्रेसच्या प्रणोती महेश पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली. यामध्ये अर्चना कोराणे यांनी 6,748 इतक्या मोठ्या फरकानं विजय मिळवला. 10 मध्ये भाजपच्या पूर्वा सागर राणे आणि काँग्रेसच्या दीपा दिलीपराव मगदुम यांच्यात चुरशीची लढत झाली. यामध्ये पूर्वा राणे यांनी 145 मतांनी विजय मिळवला. 10 मध्ये जनसुराज्य पक्षाचे अक्षय जरग आणि शिवसेना ठाकरे गटाचे राहुल रावसाहेब इंगवले यांच्यात प्रमुख लढत झाली. यामध्ये 715 मतांनी जनसुराज्यचे अक्षय जरग यांनी विजय मिळवला. 11 मध्ये भाजपच्या निलांबरी गिरीश साळोखे आणि काँग्रेसच्या यशोदा रवींद्र आवळे यांच्यात प्रमुख लढत झाली. यामध्ये निलांबरी साळोखे यांनी 1060 मतांनी विजय मिळवला. 11 मध्ये काँग्रेसच्या जयश्री चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या यशोदा मोहिते यांच्यात लढत झाली. यामध्ये जयश्री चव्हाण यांनी 1203 मतांनी विजय मिळवला. 11 मध्ये शिवसेनेचे माजी आमदार पुत्र सत्यजित चंद्रकांत जाधव आणि काँग्रेसचे संदीप सुभाष सरनाईक यांच्यात लढत झाली. यामध्ये सत्यजित जाधव यांनी 1826 मतांनी विजय मिळवला. 11 मध्ये भाजपच्या माधुरी नकाते आणि शिवसेना ठाकरे गटाचे सचिन मांगले यांच्यात लढत झाली. यामध्ये माधुरी नकाते यांनी 685 मतांनी विजय मिळवला. 19 मध्ये दुर्वास कदम आणि भाजपचे राहुल चिकोडे यांच्यात लढत झाली. या चुरशीच्या लढतीत 41 मतांनी दुर्वास कदम यांनी बाजी मारली. 19 मध्ये काँग्रेसच्या शुभांगी पोवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मानसी सतीश लोळगे यांच्यात लढत झाली. यामध्ये मानसी लोळगे यांनी 975 मतांनी विजय मिळवला. मानसी लोळगे या कोल्हापूर महापालिकेच्या नव्या सभागृहातील सर्वात कमी वयाच्या नगरसेविका असणार आहेत. आणि त्याचबरोबर मी सगळ्यात कमी वयाची एक उमेदवार आहे. आज निवडून आल्यानंतर नगरसेविका झालेली आहे आणि माझ्या शिक्षणाचा आणि माझ्या कमी वयाचा देखील मी फायदा करून आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेत जे बदल करता येतील ते मी प्रयत्न करीन बदल घडवून आणण्याचा. त्याचबरोबर जे माझे बाकीचे सहाय्यक असतील त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने मी एक आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेत आम्ही सर्वजण महायुतीचे सर्व उमेदवार आम्ही नक्कीच काहीतरी बदल घडवून आणू. नक्कीच. धन्यवाद. 19 मध्ये काँग्रेसच्या सुषमा जरग आणि भाजपच्या रेणू माने यांच्यात लढत झाली. यामध्ये 545 मतांनी सुषमा जरग यांनी बाजी मारत विजय मिळवला. या यशाचं श्रेय त्यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांना दिलंय. आणि ऋतुराज दादांचा हा विश्वासाचा विजय आहे आणि सर्व माझ्या कार्यकर्त्यांचा पण हा विजय आहे आणि नागरिकांना पण आणि जनतेला मी आभार मानते कारण की त्यांनी सर्वांनी मिळून फार मोठा सहकार्य केले आणि ही पाठिंबा असाच राहू दे असंच मी विनंती करते आणि सर्वांचं मनपूर्वक आभार मानते. 19 मध्ये भाजपचे विजयसिंह खाडे पाटील आणि काँग्रेसचे मधुकर रामाणे यांच्यात लढत झाली. यामध्ये विजयसिंह खाडे पाटील यांनी 920 मतांनी विजय मिळवला. पहिल्या फेरीत आघाडी मिळताच अनेक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करायला सुरुवात केली होती. विजयी उमेदवार यांना निवडणूक निर्णय अधिकारी हरीश सूळ यांच्या हस्ते विजयाचं प्रमाणपत्र देण्यात आलं. एकंदरीत गांधी मैदान मतमोजणी केंद्रावर झालेल्या मतमोजणीत महायुतीला 8, महाविकास आघाडीला 3 तर 1 जनसुराज्य पक्षाला एका जागेवर यश मिळालं. गोकुळ दूध संघाचे शिल्पकार स्वर्गीय आनंदरावजी पाटील सुयेकर यांच्या 12व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं. स्मृतिदिनानिमित्त करवीर तालुक्यातील चुये इथं विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. गोकुळ दूध संघाचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांच्या 12व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या मूळ गावी चुये इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी गोपूजन, स्मारक पूजन आणि प्रतिमा पूजन गोकुळ दूध संघाचे संचालक शशिकांत पाटील आणि तेजस्विनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी संत गजानन महाराज शिक्षण समूहाचे डॉक्टर संजय चव्हाण यांनी स्वर्गीय चुएकर यांच्या सहकारातील योगदानाचा दाखला देत त्यांचं कार्य अतुलनीय असल्याचं सांगितलं. यावेळी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील म्हणाले, अण्णांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विकासाचा विचार केला. त्यामुळं गावामध्ये दूध संस्था सेवा सोसायटीची उभारणी केली. त्याचबरोबर अवघे 600 लिटरपासून गोकुळ दूध संघ सुरू झाला होता. आज त्याची व्याप्ती वाढली असून त्याचं कलशपूजन होतंय. हीच खरी स्वर्गीय चुएकर यांना श्रद्धांजली म्हणता येईल. तसंच स्वर्गीय आनंदराव पाटील चुएकर यांच्या सहकार चळवळीतील योगदानाचा त्यांनी गौरव केला. यावेळी डॉक्टर ज्ञानेश पाटील आणि डॉक्टर तनिषा पाटील यांनीही मार्गदर्शन केलं. तसंच चुएकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोकुळ पशुसंवर्धन विभागाने पशुवंध्यत्व निवारण शिबिर आणि संत गजानन महाराज हॉस्पिटल आणि डॉक्टर DY पाटील यांच्या विद्यमानं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सुयोग वाडकर, पंचायत समिती सदस्य किरणसिंह पाटील, रंगराव मगदूम, पांडुरंग मगदूम, उपसरपंच प्रदीप पाटील, IA पाटील, सुभाष चौगले, करवीर सचिव संघटना अध्यक्ष जालंधर पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगानं मतमोजणी केंद्रांच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रमणवाडा इथल्या केंद्रावर दुपारी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी भेट दिली. किरकोळ वाद वगळता सर्वच केंद्रांवर मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी रमणमळा, धान्य गोदाम, राजारामपुरीमधील VT पाटील भवन, दुधाळी पॅव्हेलियन आणि गांधी मैदान या 4 ठिकाणी पार पडली. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर 4ही मतमोजणी केंद्रावर सकाळपासून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता. मतमोजणी केंद्रात जाणाऱ्या मतमोजणी प्रतिनिधींसह इतरांना केंद्रात तपासणी करूनच प्रवेश दिला जात होता. दरम्यान दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी रमणमळा इथल्या मतमोजणी केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक निकालानंतर कुणीही मिरवणूक काढून हुल्लडबाजी करू नये असं आवाहन केलं. मोजणी चालू झालेली आहे. कोल्हापूरला 4 ठिकाणी आणि इचलकरंजीला 1 ठिकाणी मतमोजणी होत आहे. तर सगळे कार्यकर्त्याला कोल्हापूर निवासी इचलकरंजी निवासींना आवाहन करतो की कुठलीही मिरवणूकला परवानगी नाही, कुठलीही डीजेला परवानगी नाही. तर योग्यता आमचा बंदोबस्त झालेला आहे, योग्यता आमची प्लॅनिंग झालेली आहे. तर सगळ्यांना तसंच आव्हान राहील की हार आणि जिंक एक पार्ट आहे इलेक्शनचा, ते शांतताने आजचा दिवस पार पडला पाहिजे. कुणाने काही कायद्याच्या बाहेर काही गोष्ट केली तर त्यांच्यावरती योग्य आणि कठोर कार्यवाही करण्यात येईल. 4ही मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त असल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मतमोजणी संपेपर्यंत हा बंदोबस्त कायम होता. कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत तब्बल 10 प्रभागात हाय व्होल्टेज लढती झाल्या. महायुती आणि काँग्रेस अशी थेट लढत असली तरी आमदार पुत्र, बंडखोरी केलेले उमेदवार आणि अपक्ष उमेदवार रिंगणात असल्यानं कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष या लढतींकडे लागलं होतं. यामध्ये 2 आमदार पुत्र विजयी झाले असून काही दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागलाय. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक तब्बल 10 वर्षांनी झाल्यानं स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी चांगलीच कंबर कसली होती. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये आमदार सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देत तब्बल 35 नगरसेवक निवडून आणलेत. तर महायुतीनं 44 जागांवर नगरसेवक निवडून आणत बहुमत मिळवलं. मात्र या निवडणुकीत तब्बल 10 प्रभागात हाय व्होल्टेज लढती झाल्या. या लढतीत आमदार पुत्र, अपक्ष उमेदवार, काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि बंडखोरी केलेले उमेदवार रिंगणात असल्यानं या लढतींकडे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलं होतं. या हाय व्होल्टेज लढती नेमक्या कोणत्या होत्या त्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. प्रभाग क्रमांक 7मध्ये अपक्ष उमेदवार विजय साळुखे विरुद्ध शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांच्यात लढत झाली. यामध्ये ऋतुराज क्षीरसागर यांचा विजय झालाय. प्रभाग क्रमांक 9मध्ये काँग्रेसचे राहुल माने विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे शारंगधर देशमुख यांच्यात लढत होती. यामध्ये शारंगधर देशमुख विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 11मध्ये शिंदे सेनेचे सत्यजित जाधव विरुद्ध काँग्रेसचे संदीप सरनाईक यांच्यात लढत होती. यामध्ये सत्यजित जाधव विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 12मध्ये शिंदे गटाचे अश्किन आजरेकर विरुद्ध काँग्रेसचे रियाज सुभेदार यांच्यात लढत होती. या ठिकाणी अश्किन आजरेकर विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 18मध्ये काँग्रेसचे माजी उपमहापौर भूपाल शेटे विरुद्ध भाजपच्या रुपाराणी निकम यांच्यात चुरशीची लढत झाली.
यामध्ये रूपाराणी निकम विजयी झाल्यात. प्रभाग क्रमांक 4मध्ये काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवलेले राजेश लाटकर विरुद्ध भाजपचे माजी नगरसेवक संजय निकम यांच्यात लढत होती. यामध्ये काँग्रेसचे राजेश लाटकर विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 19मध्ये काँग्रेसच्या दुर्वास कदम विरुद्ध भाजपचे राहुल चिकोडे यांच्यातील लढतीत दुर्वास कदम यांनी बाजी मारली. प्रभाग क्रमांक 15मध्ये ठाकरे गटाच्या प्रतिज्ञा उत्तुरे यांच्याविरुद्ध भाजपच्या जास्मिन जमादार यांच्यात लढत झाली. यामध्ये प्रतिज्ञा उत्तुरे विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 16मधील भाजपचे मुरलीधर जाधव विरुद्ध काँग्रेसचे भैया शेटके यांच्यात हाय व्होल्टेज लढत झाली. यामध्ये मुरलीधर जाधव विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 14मध्ये शिंदे गटाचे प्रकाश नाईक नवरे विरुद्ध काँग्रेसचे अमर समर्थ यांच्यातील लढतीत अमर समर्थ यांनी बाजी मारली. प्रभाग क्रमांक 8मध्ये काँग्रेसचे इंद्रजित बोंद्रे विरुद्ध शिंदे गटाचे शिवतेज खराडे या आत्तेभावांमध्ये लढत झाली. ही लढत इंद्रजित बोंद्रेंनी जिंकली. प्रभाग क्रमांक 15मध्ये शिंदे सेनेचे दुर्गेश लिंगरस विरुद्ध काँग्रेसचे माजी उपमहापौर संजय मोहिते यांच्यातील लढतीत संजय मोहिते विजयी झाले. या हाय व्होल्टेज लढतींकडे कोल्हापूरसह राज्याचं लक्ष होतं. काहींनी हाय व्होल्टेज लढतीत बाजी मारल्यानंतर विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गुलालात रंगत विजय साजरा केला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या दुधाळी पॅव्हेलियन हॉलमध्ये प्रभाग क्रमांक 7, 6 आणि 8 या प्रभागांची मतमोजणी झाली. या मतमोजणीमध्ये सर्वांना उत्सुकता होती ती प्रभाग क्रमांक 7 मधील मतमोजणीची. या प्रभागात आमदार पुत्र आणि सामान्य उमेदवारांच्या लढतीत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण आमदार पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांनी इथं बाजी मारली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 20 प्रभागांची 4 ठिकाणी मतमोजणी झाली. प्रभाग क्रमांक 6, 7 आणि 8 या प्रभागांची दुधाळी इथल्या पॅव्हेलियन हॉल इथं मतमोजणी झाली. या परिसराचे सर्व मार्ग पोलीस प्रशासनानं बॅरिगेट लावून बंद केले होते. या परिसराच्या सर्वच मार्गांवर पोलीस तैनात करण्यात आले होते. इथं येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना ओळखपत्र तपासूनच आत सोडलं जात होतं. उमेदवार, प्रतिनिधी, पक्षप्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधींनी सकाळी 8 पासूनच या मतदान केंद्रावर हजेरी लावली होती. उमेदवार, प्रतिनिधी आणि पक्षप्रतिनिधींना बसण्यासाठी खुर्च्या, लाऊडस्पीकर आणि स्क्रीनची सुविधा उपलब्ध न केल्यामुळं त्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलं. मतमोजणी प्रतिनिधींना तर काही काळ जमिनीवर बसावं लागलं. त्यामुळं त्यांच्याकडून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. मतमोजणी प्रक्रिया अतिशय संथ गतीनं सुरू असल्यानं काहीसा गोंधळ पाहायला मिळाला. प्रभाग क्रमांक 6च्या पहिल्या फेरीत काँग्रेसचे 3 आणि शिवसेनेचा 1 उमेदवार आघाडीवर होता. त्यानंतरच्या फेरीत बदल होत गेला आणि शिवसेना शिंदे गटाच्या शीला अशोक सोनुले यांनी 10,209 मतं मिळवत विजय संपादन केला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माधवी प्रकाश गवंडी यांनी 8,652 मतं मिळवत विजय संपादन केला. काँग्रेसचे प्रतापसिंह जाधव यांनी 8,587 मतं मिळवत विजय खेचून आणला. भाजपच्या दीपा काटकर यांना 7,814 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या तनिष्का धनंजय सावंत यांना 7,395 मतं मिळाली. सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असलेल्या आमदार पुत्र ऋतुराज क्षीरसागर आणि माजी नगरसेवक विजय साळोखे सरदार तसंच रिक्षा व्यावसायिक राजेंद्र जाधव यांच्यातील लढतीचा समावेश प्रभाग क्रमांक 7ची मतमोजणी याच प्रभागात झाली. या मतमोजणीमध्ये विजय साळोखे सरदार यांनी ऋतुराज क्षीरसागर यांना चांगलीच झुंज दिली. या प्रभागात ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह महायुतीचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक 8मध्ये काँग्रेसचे 3 उमेदवार मोठं मताधिक्य घेत विजयी झाले. ऋग्वेदा राहुल माने, प्रशांत उर्फ भैया महादेव खेडकर आणि इंद्रजित पंडितराव बोंद्रे या काँग्रेसच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. तर शिवसेनेच्या अनुराधा सचिन खेडकर या प्रभागातून विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 9मध्ये पराभवाचा सामना करावा लागलेले काँग्रेसचे राहुल माने यांच्या पत्नी ऋग्वेदा माने यांनी या प्रभागातून यश मिळवलं. तर या प्रभागातून विजयी झालेले इंद्रजित बोंद्रे यांच्या पत्नी मयुरी बोंद्रे यांना प्रभाग क्रमांक 20मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. गांधी मैदान मतमोजणी केंद्रांवर प्रशासनाचा भोंगळ कारभार पाहायला मिळाला. गांधी मैदान केंद्रावर संथ गतीनं मोजणी सुरू होती, कामकाज सुरू होतं. तर दुधाळी पॅव्हेलियन मतमोजणी केंद्रावर सुविधा नभावी उमेदवारांच्या प्रतिनिधींना नाहक त्रास सहन करावा लागला. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज एकूण 4 केंद्रावर मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. यामधील गांधी मैदान आणि दुधाळी पॅव्हेलियन या ठिकाणच्या केंद्रांवर सावळा गोंधळ पाहायला मिळाला.
गांधी मैदान इथल्या केंद्रावर मतमोजणीची माहिती देण्यामध्ये कमालीची दिरंगाई केली जात होती. उमेदवार कार्यकर्ते गुलाल लावून गेल्यानंतर जवळपास 1 तासांनी ध्वनिक्षेपकावरून निकालाची अधिकृत घोषणा करण्यात येत होती. माध्यम प्रतिनिधींनी निकालाबाबत माहिती देण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होतं. इथल्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबद्दल उमेदवार, कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुधाळी पॅव्हेलियन केंद्रावरही अशीच परिस्थिती होती. या ठिकाणीही आलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना असुविधेचा सामना करावा लागला. व्यवस्था अपुरी आहे. पहिली गोष्ट म्हणजे जेवढे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांनी कार्ड वाटप केलेलं आहे, तेवढ्या खुर्च्याच इथं उपलब्ध नाही आहेत. दुसरी गोष्ट फॅनची व्यवस्था नाही. कडक उन्हाळा चालू झालेला आहे आणि सगळ्या सुविधा अपुऱ्या आहेत इथे. आवाजाची व्यवस्था पण बरोबर नाही आहे. कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीत अजून. आत कुणी जायचं, कसं जायचं, काय करायचं, काहीही कुठलंही त्यांनी कोणालाही इंटिमेशन दिलेलं नाही आहे. आता मकर संक्रांतीचा दिवस आता 2-3 दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे उन्हाळा जाणवतोय आपल्याला. बघताय तुम्ही सुद्धा उष्णता इथली जाणवते तुम्हाला पण. आणि ते प्रॉपर नियोजन झालेलं नाही ही खूप मोठी अडचण आहे. प्रशासनाने याची नोंद घ्यायला पाहिजे होती. बैठक व्यवस्था केली नसल्यानं उमेदवारांच्या प्रतिनिधींनी जमिनीवर बसत प्रशासनाचा निषेध केला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापुरातील लढत ठरली काटाजोड. आमदार सतेज पाटील यांनी केली महायुतीची दमछाक. कोल्हापूरकर महायुतीला पडले भारी. निकालानंतर आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. गोकुळच्या दैनिक 20 लाख लिटर संकलनाची संकल्पपूर्ती. संस्थापक आनंदराव पाटील सुयेकरांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधत केलं अमृत कलशाचं पूजन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारली. सुनील मोदींनी दिला कोल्हापूर शहर प्रमुख पदाचा राजीनामा. आणि आपली लढत राहुल चिकोडेंशी नव्हे तर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी होती. विजयानंतर काँग्रेसचे दुर्वास कदम यांची प्रतिक्रिया. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.